विजय थलपती तामिळनाडूच्या राजकारणातला सुपरस्टार। विजय थलपतीला तुम्ही आतापर्यंत एक उत्तम अभिनेता म्हणून ओळखत असाल, पण आता विजय थलपती एक उत्तम राजकारणी म्हणून ओळखला जाणार आहे। तामिळनाडूच्या इतिहासामध्ये ऐतिहासिक अशी क्रांती कोणी केली असेल तर ती विजय थलपतीने केली आहे। विजय थलपतीचा एक नौखा पक्ष जो तिथे डीएमके विरुद्ध एआयडीएमके असा सामना असलेल्या गडाला सुरंग लावतो आणि विजयी होतो। तामिळनाडूच्या राजकारणामध्ये विजय थलपती किंगमेकर कसा ठरला, त्याने आणलेल्या 7 ऐतिहासिक योजना ज्यामुळे तामिळनाडूच्या जनतेनं विजय थलपतीला कौल दिला। विजय थलपतीच्या टीव्हीके पक्षानं कशा प्रकारे जाहीरनाम्यामध्ये आणलेल्या घोषणांमुळे त्यांना विजय मिळाला, हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। तामिळनाडूची फिल्म इंडस्ट्री आणि राजकारण याचं आधीपासून एक कनेक्शन आहे। विजय थलपती याची क्रेज फक्त तामिळनाडूमध्येच नाहीये, तर भारतभर किंवा पूर्ण देशभरातील राज्यांमधील जी जनता आहे ती एक उत्तम अभिनेता म्हणून, एक सुपरस्टार म्हणून विजय थलपतीला ओळखते आणि त्याच्यावर भरभरून असं प्रेम करते। विजय थलपती अशातच एका वर्षाआधी एक मोठा निर्णय घेतो राजकारणामध्ये येण्याचा, आणि त्यानंतर टीव्हीके या पक्षाची तो स्थापना करतो। विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय विजय थलपती घेतो। त्याच्या टीव्हीके पक्षाला तामिळनाडूतून मोठा भरघोस असा प्रतिसाद सुद्धा येताना पाहायला मिळतो। अशातच निवडणुकांमध्ये विजय थलपती याच्या पक्षाचा म्हणजेच टीव्हीकेचा एक जाहीरनामा येतो। या जाहीरनाम्यात विजय थलपतीने ज्या घोषणा केल्या त्या घोषणांमुळे खऱ्या अर्थाने त्याला तामिळनाडूच्या जनतेनं कौल दिला असं बोललं जातंय। डीएमके असेल किंवा एआयडीएमके असेल, तामिळनाडूच्या राजकारणामध्ये सातत्यानं या दोन पक्षांची जी सत्ता आहे ती येताना आपण पाहिलेलं आहे। पण या वेळेला विजय थलपतीचा करिश्मा तामिळनाडूमध्ये पाहायला मिळाला। 100च्या वर जागा विजय थलपतीच्या टीव्हीके पक्षाला मिळालेल्या आहेत। विजय थलपती याचा करिश्मा तामिळनाडूमध्ये एवढा का पाहायला मिळाला, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। पहिल्यांदा मी तुम्हाला विजय थलपतीच्या टीव्हीके पक्षाचा जाहीरनामा सांगते, ज्या जाहीरनाम्यातून ज्या योजना आहेत त्या त्यानं लोकांना पोहोचवण्याचं आश्वासन दिलं आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने जनतेचा कौल आपल्याला टीव्हीके पक्षाला पाहायला मिळाला। त्यामधली पहिली घोषणा आहे, आता टीव्हीके पक्षाच्या जाहीरनाम्यामधली पहिली आणि महत्वाची घोषणा, महिलांना दरमहा आर्थिक मदत। 60 वर्षांखालील महिलांना दर महिन्याला 2500 रुपयांची थेट मदत देण्याचं आश्वासन टीव्हीके पक्षानं केलं। दुसरी महत्वाची घोषणा ती म्हणजेच मोफत गॅस सिलेंडर। प्रत्येक कुटुंबाला वर्षाला 6 मोफत गॅस सिलेंडर देण्याचं आश्वासन देण्यात आलं। तिसरं महत्वाचं म्हणजेच विवाह सहाय्य योजना। अन्नन सिर थिट्टम या योजनेदरम्यान गरीब कुटुंबातील महिलांच्या लग्नासाठी 5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना म्हणजे त्या मुलींना लग्नासाठी 8 ग्रॅम सोनं आणि त्यांना उच्च दर्जाच्या रेशमी साड्या देण्याचं आश्वासन विजय थलपतीच्या पक्षानं दिलं। त्यानंतरची पुढची घोषणा, आता तरुणांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेन झीने थलपतीच्या पक्षाला मतदान केलंय। तरुणांना अर्थसहाय्य देण्याचं आश्वासन, पदवीधर बेरोजगार तरुणांना विशेष अर्थसहाय्य देण्याचं आश्वासन टीव्हीके पक्षानं केलं। दरमहा 5000 रुपये भत्ता त्यांना मिळेल असं आश्वासन देण्यात आलं। महिला उमेदवारांना संधी देऊ, 234 जागांपैकी 24 जागांवर महिलांना तिकीट देऊन त्यांची राजकीय भागीदारी वाढवू असं आश्वासन यावेळी देण्यात आलं। आता पुढचं आहे इंटर्नशिप असेल, त्याचबरोबर त्यांना स्टायपेंड देण्याचं आश्वासन, 5 लाख इंटर्नशिपच्या संधी, त्याचबरोबर पदवीधरांना 10,000 रुपये तर आयटी धारकांना 8,000 रुपये स्टायपेंड मिळेल असं आश्वासन देण्यात आलं। आता राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून मोफत प्रवास सुद्धा करता येईल असं आश्वासन देण्यात आलं। शेतकरी आणि मच्छीमारांसाठी सुद्धा यावेळी निर्णय घेण्यात आले, ते आश्वासन देण्यात आलं। काय म्हटलं बघा जाहीरनाम्यात, 5 एकरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल, तर जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा 50% कर्ज माफ होईल। ऊसासाठी 4500 आणि भातासाठी 3500 रुपये प्रति क्विंटल हमीभाव देण्याचं सुद्धा आश्वासन देण्यात आलं। तामिळनाडूची अर्थव्यवस्था $1.5 ट्रिलियन करण्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलं। तामिळनाडूला देशाची एआय राजधानी बनवण्यासाठी एआय मंत्रालय, एआयसीटी, एआय विद्यापीठ उभारण्याचं वचन यावेळी जे आहे ते टीव्हीके पक्षानं दिलं। आता हा जाहीरनामा प्रसिद्ध करताना विजय थलपती यानं डीएमके असेल किंवा एआयडीएमके असेल, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एमके स्टॅलिन यांच्यावर सुद्धा जे आहे ते टीका केली होती। एमके स्टॅलिनने असं म्हटलं होतं की आम्ही
आधीच्या पक्षांसारख्या फक्त घोषणा देणार नाही आहोत, ज्या घोषणा जुन्या आहेत, आम्ही या घोषणा जे आहे, ही आश्वासनं आहेत, ही सत्यात उतरवून दाखवू, असं जे आहे विजय थलपतीने म्हटलेलं होतं. आणि त्या प्रकारे आपल्याला तामिळनाडूमध्ये विजय थलपतीचा करिश्मा सुद्धा पाहायला मिळाला. म्हणजे फक्त एक उत्तम अभिनेता म्हणून जनतेनं त्याला प्रेम केलंय का? तर नाही. एक उत्तम राजकारणी म्हणून सुद्धा जनतेनं विजय थलपतीच्या बाजूने कौल दिल्याचं या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजेच सत्ताधारी डीएमके पक्ष अक्षरशः तिसऱ्या नंबरवर फेकला गेला. असा आपल्याला करिश्मा विजय थलपतीच्या पक्षाचा पाहायला मिळाला. कारण टीव्हीके मुळे डीएमकेची जी मतं आहेत ती विभागली गेली असं सुद्धा बोललं जातंय. त्याच्यामुळे एम.के. स्टॅलिन यांना फार मोठा धक्का मानला जातोय. तर विजय थलपतीचे जे काही समर्थक आहेत, त्याचबरोबर भारतभर त्याचे जे फॅन्स आहेत, ते आपल्याला जल्लोष करताना पाहायला मिळतायत. त्यामुळे टीव्हीके पक्षाच्या या काही योजना होत्या महत्त्वाच्या, काही आश्वासनं होती, ज्यामुळे खरं तर मोठ्या प्रमाणात करिश्मा टीव्हीकेचा आपल्याला तामिळनाडूमध्ये पाहायला मिळाला. तुम्हाला काय वाटतं? विजय थलपती का किंगमेकर ठरला असेल? तामिळनाडूच्या जनतेनं विजय थलपतीला का कौल दिला असेल? तुमची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.